विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग। विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज यातर्फे मी आपलं सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये, व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण SYBA या वर्गासाठी जो सक्तीचा विषय आहे पर्यावरण जाणीव जागृती म्हणजेच अ कोर्स इन एन्व्हायरमेंटल अवेअरनेस या विषयाचं प्रकरण क्रमांक 2 मागील काही तासांपासून चर्चा करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रकरण आहे नैसर्गिक साधन संपदा किंवा ज्याला आपण नैसर्गिक संपदा असं म्हणतो, या विषयामध्ये मागच्या काही तासाला आपण जंगल एक साधन किंवा जंगल संपदा, फॉरेस्ट ॲज अ रिसोर्स या संदर्भामध्ये चर्चा करत आहोत। आज आपण जंगल संपदा याचा दुसरा जो भाग आहे, या भागामध्ये निर्वनीकरण व वन संवर्धन याची चर्चा आजच्या व्याख्यान क्रमांक 5 मध्ये करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण जे विशेषतः अरण्य एक संपदा या संदर्भामध्ये चर्चा केली। आपण अरण्य म्हणजे काय, अरण्याचे पर्यावरणीय महत्व काय आहेत, अरण्यांचे आर्थिक महत्व काय आहेत या संदर्भामध्ये चर्चा केली। आणि आपल्याला जंगलाच्या संदर्भात जे प्रमुख समस्या आहे, विशेषतः अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आपण निर्वनीकरण किंवा वृक्षतोड ही जागतिक स्तरावर ही प्रचंड मोठी समस्या तयार झाली आहे, या संदर्भामध्ये विशेषतः आजच्या व्याख्यानामध्ये आपण याच्यात प्रकाश टाकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं आपण निर्वनीकरण जागतिक स्तरावर काय आहे, आपल्या भारतामध्ये काय आहेत, महाराष्ट्रामध्ये काय आहेत या संदर्भामध्ये आपण थोडीशी प्रस्तावना आपण समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, की जगामध्ये आज फक्त 30% क्षेत्र अरण्याखाली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, संतुलन राखण्यासाठी कमीत कमी एकूण भूभागाच्या 33% क्षेत्र अरण्याने व्यापणं गरजेचं आहे। आणि जगाचा विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अपेक्षित अरण्य क्षेत्रापेक्षा ते 3% कमी आहे। भारतामध्ये ही परिस्थिती अधिक चिंताजनक आहे, कारण भारतामध्ये हे प्रमाण जेमतेम 21% आहे, 21 ते 22% दरम्यान आहे। आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे प्रमाण 20% पर्यंत म्हणजे 16 ते 17% पर्यंत आहे। आणि नाशिक जिल्ह्यामध्ये हे प्रमाण 20% पर्यंत आहे। आपण ही सर्व आकडेवारी पाहिली, जागतिक स्तरावर बघितली, भारत राष्ट्र स्तरावर बघितली, राज्य स्तरावर महाराष्ट्राच्या बघितली, जिल्हा स्तरावर बघितली, किंवा तुम्ही ज्या गावात राहता त्या पर स्थानिक स्तरावर बघितली, तर अनेक ठिकाणी काही अपवाद ओळखता विद्यार्थी मित्रांनो, हे क्षेत्र 33% पेक्षा कमी आहे। आणि म्हणून ही एक चिंतेचा विषय आहे। जागतिक बँकेच्या मते मागील काही वर्षांमध्ये 1.3 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्राचं हानी झाली आहे, हे क्षेत्र कमी झालंय। म्हणून ही समस्या अत्यंत गंभीर आहे विद्यार्थी मित्रांनो। नेचर हे जे जर्नल आहे त्यांनी 2015ला एक आर्टिकल छापलं, आणि आर्टिकल मध्ये एक रिपोर्ट मध्ये त्यांनी असं सांगितलं की मानवाने आपलं जीवन सुरू केलं त्यापासून, त्यांनी ज्या वेळेला जंगलाची तोड सुरुवात केली तर आजपर्यंत, त्या क्षणापासून, त्या काळापासून तर आजपर्यंत जवळपास विद्यार्थी मित्रांनो 46% क्षेत्रातील झाडं ही तोडलेली आहे। म्हणून ही एक अत्यंत गंभीर समस्या होत चालली आहे। आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे की मी मागच्या तासाला सांगितलं, आता परत एकदा रिपीट करतो की जगामध्ये ऑक्सिजन निर्मितीचं कार्य वृक्ष करतात, अरण्य करतात। आणि ही एक गंभीर गोष्ट की अमेझॉन हे जे अरण्य आहेत हे जवळपास की जगातील 20% ऑक्सिजन निर्मितीचं कार्य करतं, मात्र हे अरण्य क्षेत्र मागील काही वर्षांमध्ये 17% कमी झालंय। ही एक आणखी एक गंभीर समस्या आपल्याकडे आहे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो। आणि जगामध्ये दरवर्षी जवळपास 105,000 चौरस किलोमीटर जंगले ही नष्ट होत आहे। हे बघा, ही जी आकडेवारी आहे ही फक्त या समस्येची तीव्रता, निर्वनीकरण किती झपाट्याने होत आहे याची तीव्रता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या डोळ्यासमोर ठेवत आहे। निर्वनीकरणाचं सर्वाधिक प्रमाण जर बघितलं ते उष्णकटिबंधीय देशांमध्ये सर्वाधिक आहे। यामध्ये विशेषतः ब्राझील असेल, इंडोनेशिया असेल, कांगो प्रजासत्ताक असेल, सुदान असेल, व्हेनेझुएला असेल, ही जी देश आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अरण्य क्षेत्र होतं, पण ते मात्र कमी झालेलं आहे। म्हणून ही एक महत्वाची। मी भारताच्या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छितो की अलीकडचे आकडे, मी खूप जुना संदर्भ देत नाही, पण अलीकडचे आकडेवारी असे सांगते की 2016 ते 17 ते 2018 ते 19 या काळामध्ये भारतामध्ये 76 लाख
72,337 इतकी जंगलातील झाडं तोडण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एका झाडाने आपल्याला क्षेत्र लक्षात घेतलं आणि गुणिले एवढं क्षेत्र केलं तर किती चौरस किलोमीटर होईल बघा त्या ठिकाणी. ही एक समस्या भारताच्या संदर्भामध्ये आहे. आणि आत्ताच्या अलीकडे 2019चा जो अहवाल आहे सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजे डेहराडून या येथील जे वनाचा आपण दर एक 4-5 वर्षांनी रिपोर्ट साजरा करतो, या रिपोर्टच्या नुसार आपल्या भारतामध्ये फक्त 21.67% क्षेत्र अरण्याखाली आहे. आणि आपल्याला अपेक्षित काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 33%. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघा की परत एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये फक्त 16.50% क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो अरण्याखाली आहे. ही 2019ची आकडेवारी आहे. आणि अजून एक महाराष्ट्राबद्दल मी आकडेवारी सांगतो की 2015 ते 19 या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 4 लाख वृक्ष तोडले गेले विद्यार्थी मित्रांनो. ही आकडेवारी भयानक आहे. आणि याच्यामध्ये एकमेव कारण म्हणजे वृक्षतोड निर्वनीकरण ही प्रक्रिया आहे. आणि म्हणून आपल्याला ही प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. मग निर्वनीकरण कशाला म्हणतात, निर्वनीकरण डिफॉरेस्टेशन कशाला म्हणतात, ती याची संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे त्याची अन्न व शेती ही जी संस्था आहे, इन्स्टिट्यूट आहे, याने निर्वनीकरणाची एकदम सहज आणि सोपी व्याख्या केली आहे. निर्वनीकरण कशाला म्हणायचं, निर्वनीकरण म्हणजे जंगलाखालील क्षेत्र इतर उपयोगासाठी वापरलं जाणं. म्हणजे पूर्वी तिथं जंगल होतं, घनदाट जंगल होतं, पण मानवाच्या कृतीमुळे सांगा लोकसंख्या वाढीचा एक दुष्परिणाम आहे. कारण मानवाला ज्या वेळेला जमिनीची गरज लागते त्या वेळेला ती जमीन, विशेषतः मानव हा जे क्षेत्र जंगलाखाली आहे ते क्षेत्र वापरतो. मग ते शहरीकरण असो, औद्योगिकरण असो, रस्ता रुंदीकरण असो, काही खेड्यांचं किंवा कुटुंबाचं पुनर्वसन करायचं प्रश्न असो, या सर्व ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये या औद्योगिक क्रांतीचा परिणाम म्हणा किंवा लोकसंख्या वाढीचा दुष्परिणाम म्हणा, यामध्ये जंगलाच्या क्षेत्रावरती अतिक्रमण होतं आणि जंगलाचं क्षेत्र यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये कमी होते. म्हणून या व्याख्येमध्ये निर्वनीकरण म्हणजे जंगलाखालील क्षेत्र आपण इतर उपयोगासाठी, इतर वेगळ्या उपयोगासाठी मानव हा वापरत जातो. ही एक अत्यंत महत्वाची व्याख्या या संयुक्त राष्ट्र संघाची अन्न आणि शेती संघटना जी आहे या संघटनेने केली आहे. दुसरी एक व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो, एक सोपी व्याख्या एकाच वाक्यात आहे. निर्वनीकरण म्हणजे जंगल क्षेत्रात घट होणे होय. निर्वनीकरण म्हणजे जंगल क्षेत्रातील घट होणे होय. म्हणजे ज्या वेळेला निर्वनीकरण होतं त्यावेळेला जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये कमतरता होते. म्हणजे भारतामध्ये सुद्धा अनेक शहरं असेल, या शहरांची वाढ जशी होत गेली तस त्या शहरांच्या भोवतीतला अरण्याचा भाग विद्यार्थी मित्रांनो कमी झाला. अनेक राज्यांमध्ये ही आपल्या भारतामध्ये हे होत आहे. मग निर्वनीकरणाचं एकमेव म्हणजे व्याख्येमध्ये एक महत्वाचा घटक आहे की जंगल क्षेत्रात घट होणं, जे जंगलाखालील क्षेत्र आहे हे कमी होणं त्या ठिकाणी. एक व्याख्या, छोटी व्याख्या इंग्रजीमध्ये आहे. द फॉरेस्ट आर बिंग कट एक्सेसिव्हली कॉल्ड ॲज डिफॉरेस्टेशन. ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये जंगल क्षेत्र म्हणजे जंगलातील झाडं तोडली जातात, अरण्य तोडली जातात, तेव्हा त्या प्रक्रियेला म्हणायचं निर्वनीकरण. आणि ही फक्त भारतापुरती ही प्रक्रिया मर्यादित नाही विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये सर्वच देशामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये निर्वनीकरण चालू आहे. भारतामध्ये, आशिया खंडामध्ये याचं प्रमाण, इव्हन आफ्रिका खंडामध्ये सुद्धा मी जे देश सांगितले त्यामुळे ब्राझील असेल किंवा इतर जे देश आहे, केनिया असेल, या सर्व देशांमध्ये, व्हेनेझुएला सारख्या देशांमध्ये ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात घडत आहे. म्हणून आपण आज याचा सविस्तर चर्चा करणार आहोत. याची प्रमुख कारणं आपण पहिली आहे लोकसंख्या वाढ. मी आत्ताच सांगितलं की माणूस हा खऱ्या अर्थानं निर्वनीकरणाला उपयोग आहे. कारण इतर कोणतेही सजीव मानवाप्रमाणे झाडांची तोड करत नाही, हानी करत नाही. ज्याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान असेल, वेगवेगळ्या प्रकारची यंत्रणा असेल, JCB असेल किंवा इतर काही घटक असेल, याच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये काही तासामध्ये माणूस हा जमिनीखालील क्षेत्र, अरण्याखालील क्षेत्र नष्ट करतो. लोकसंख्या आजही जगाचा जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो की साधारणपणे 750 कोटीपेक्षा जगाची लोकसंख्या जास्त झालेली आहे. भारताचा विचार केला तर भारतामध्ये ही लोकसंख्या 138 कोटीपर्यंत गेली आहे. चीनमध्ये 144 कोटीपर्यंत आहे. जगातील सर्व देशांमध्ये लोकसंख्या वाढत आहे आणि या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मग त्या ठिकाणी मग वसाहती बांधण्याचं असेल, शेतीसाठी जमीन अधिक शेती क्षेत्राखाली आणायची असेल, रस्ता रुंदीकरण असेल, नागरीकरण असेल, त्या ठिकाणी उद्योगधंद्यांचा विस्तार असेल, या अनेक कारणामुळे आपण
किंवा वेगळे प्रकल्प बांधण्याचा असेल, मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे बहुउद्देशीय प्रकल्प, धरणं असेल हे बांधतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये वृक्षांची हानी होते, अरण्य क्षेत्र कमी होतं. शेतीचा विस्तार करणं, विशेषतः मी स्थलांतरित शेतीबद्दल बोलते की स्थलांतरित शेतीमध्ये म्हणजे भारतामध्ये सुद्धा नॉर्थ ईस्ट इंडिया असेल किंवा इतर असेल, मलेशिया असेल, श्रीलंका असेल, ब्राझील असेल, या सर्व देशामध्ये हा स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे. आणि स्थलांतरित शेतीमध्ये आपल्याला माहिती आहे की या शेती प्रकारामध्ये दरवेळेला आपण नवीन भूप्रदेश निवडतो, त्या ठिकाणी झाडं तोडतो, त्याची बूट जाळतो, त्या ठिकाणी प्राथमिक स्वरूपाची शेती करतो. आणि अशा प्रकारे या टोळ्यांवर, या आदिवासी लोकांमुळे, या भटक्या लोकांमुळे प्रचंड प्रमाणामध्ये अरण्यांची हानी होते त्या ठिकाणी. आणि ज्या वेळेला आपण लोकांची अन्नही गरज वाढली, साहजिकच शेती क्षेत्र वाढवणं गरज आहे. आणि यासाठी आशियाई देश असेल, आफ्रिकन देश असेल, हे अलीकडच्या काळामध्ये अरण्याखालील क्षेत्र जे आहे ते तोडून त्या ठिकाणी शेतीचा विस्तार करतात. मोठ्या प्रमाणामध्ये डोंगर असेल, पर्वत असेल, त्याच्या उतारावर सुद्धा शेती प्रकार सुरू झालेला आहे. पायऱ्या पायऱ्यांची शेती केली जाते. आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये अरण्याची हानी होते. आणि हे कारण त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. पायाभूत सुविधा असेल, मी आत्ताच सांगितलं, रस्ता रुंदीकरण असेल, लोहमार्ग बांधणं असेल, विद्युत प्रकल्प तयार करायचे असेल, खूप लांब जायची गरज नाही. ज्या ज्या वेळेला आता नाशिक आग्रा हायवे असेल त्या ठिकाणी त्याचं रुंदीकरण झालं, प्रचंड प्रमाणामध्ये झाडं तोडली गेली. कुंभमेळा सारखा ज्या वेळेला नाशिक असेल, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर 12 वर्षांनी हा उत्सव येतो त्या ठिकाणी, यामध्ये सुद्धा की गरजा वाढत आहे, लोकांची संख्या त्या ठिकाणी वाढत आहे. आणि साधू असेल, महंत असेल, यांच्या गरजेसाठी, त्यांसाठी निवारा तयार करण्यासाठी, त्यांना सुविधा पुरवण्यासाठी या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केलेली आहे. अशाच प्रकारे मी हे एक उदाहरण सांगितलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो की भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धरणं असेल, बहुउद्देशीय प्रकल्प असेल, यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अरण्य तोडली जातात. हीच प्रक्रिया जगामध्ये अनेक देशामध्ये घडते. म्हणून हा एक कारण आहे. उद्योगधंदे आणि वसाहतीची वाढ, विशेषतः भारतामध्ये किंवा जगामध्ये जे वन आधारित उद्योगधंदे आहेत, यासाठी कच्चा माल पुरवण्यासाठी ज्या वेळेला एक उद्योग आपण उभा केला त्यावेळेला त्या ठिकाणचे ऑफिस आले, पार्किंग आले, स्टोर हाऊसेस आले, रस्ते आले, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी, याच्यामधून तिथं कामगार वस्ती तयार होते. परिणामी त्या जंगल क्षेत्रामध्ये जे क्षेत्र आहे, जसजसा या विस्तार होतो, उद्योगधंद्यांचा विस्तार होतो, त्या ठिकाणच्या सुविधा असेल, सेवा पुरवणाऱ्या घटक असेल, यांचा विस्तार झाला की विद्यार्थी मित्रांनो पहिला परिणाम त्या ठिकाणी तिथल्या वनावर होतो, वन क्षेत्र कमी होते. मग खाणकाम असेल किंवा अजून काय असेल त्या ठिकाणी याच्यामध्ये येतं. वनवा हा एक नैसर्गिक असेल, बरेचसे वन हे मानवी चुकामुळे लागतात. पण एक आकडेवारी अशी सांगते की मागच्या 10 वर्षांमध्ये दरवर्षी सरासरी 64,000 वनवेंची नोंदी जगात झालेल्या आहेत. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती असेल की ऑस्ट्रेलियामध्ये असेल, ब्राझीलमध्ये असेल, प्रचंड प्रमाणामध्ये वनवे लागले होते. आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कितीतरी किलोमीटर क्षेत्र, चौरस किलोमीटर क्षेत्र याच्यामध्ये नष्ट होत असते. म्हणून हे कारण आहे. आम्लपर्जन्य सुद्धा विशेषतः म्हणजे युरोपियन देशांमध्ये किंवा नॉर्थ अमेरिकेमध्ये असेल किंवा भारतासारख्या औद्योगिक क्षेत्र, ज्या ज्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र आहे अशा ठिकाणी आम्लपर्जन्य पडलेला आहे. आणि हा आम्लपर्जन्य ज्या वेळेला वनाच्या प्रदेशात पडतो, अरण्याच्या प्रदेशात पडतो, त्यावेळेला झाडांचे शेंडे असेल, पानं असेल, फांदे असेल, त्या ऍसिडमुळे जळतात, त्यांची वाढ खुंटते, झाडं वाळतात, परिणामी जंगले नष्ट होतात. म्हणून हे सुद्धा अत्यंत महत्वाचं कारण आहे. नैसर्गिक प्रकोप असेल, नैसर्गिक आपत्ती आपण म्हणूया, भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, पूर असेल, महापूर असेल किंवा आपण लँडस्लाइड असेल, भूघसरण असेल, या सर्व कारणामुळे प्रचंड प्रमाणामध्ये वनांची हानी होते. विद्यार्थी मित्र, भारतामध्ये आपल्याला आठवत असेल की केदारनाथ असेल किंवा हिमालयाच्या किंवा इव्हन कोकणामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत की ज्यामध्ये भूघसरण होऊन प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणची झाडं नष्ट झालेली आहेत. आणि भूकंप आणि ज्वालामुखी जगामध्ये नेहमी होत असतात. भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारे पूर आणि महापूर दर पावसाळ्यामध्ये आसाम असेल किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये पुराची तीव्रता वाढलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या नैसर्गिक प्रकोपामुळे सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये हानी ही वृक्षांची होते. परिणामी निर्वनीकरण घडते आणि अरण्याखालचं क्षेत्र कमी होतं. हे कारण आहे. अतिगुरे चराई, आपल्याला माहिती आहे भारतामध्ये सुद्धा पशुधन, जगातील सर्वात जास्त पशुधन भारताकडे आहे. पशुपालन हा महत्वाचा व्यवसाय आहे. आणि या गुरांची, या जनावरांची गरज पूर्ण करण्यासाठी, त्यांना चारा पुरवण्यासाठी
गुरे चराई केली जाते. पण विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण एखाद्या ठिकाणी अरण्याच्या भागामध्ये ज्या वेळेला आपण मोकळ्या स्वरूपामध्ये गुरे चारत असतो, त्यावेळेला काय होतं की हे जनावर जे आहे त्यांच्या खुरांमुळे खालचं जे बारीक रोप असतं ते नष्ट होतं. यांचे शेंडे खातात झाडांचे, त्या ठिकाणी पालापाचोळा त्या ठिकाणी खातात, पण एकदम उभ्या झाडाचे जे शेंडे खातात त्या ठिकाणी. काही मोठाले प्राणी असतात, हत्ती असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या काही जंगली प्राणी आहेत, हे प्रचंड प्रमाणात झाडांची हानी करत असतात. परिणामी झाडाच्या फांद्या तुटतात, शेंडे तुटतात, झाडं सुद्धा बुडासं उन्मळून पडतात त्या ठिकाणी आणि ते वाळतात. परिणामी जंगल क्षेत्र नसतो. म्हणून हे एक प्रमुख कारण आहे अतिगुरे चराई. इंधन लाकूड. आजही जरी आपण कितीही प्रगती केली असेल, भारत असेल, आफ्रिका खंडातील काही देश असेल, या ठिकाणी विशेषतः मी ग्रामीण भागाबद्दल बोलतोय, आजही इंधनाचं साधन म्हणून लाकडाचा वापर केला जातो. आणि विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः मी अशा ठिकाणाबद्दल बोलतो की ज्या ठिकाणी भटके लोक राहतात, आदिवासी लोक राहतात. इव्हन नाशिकमध्ये सुद्धा पेठ असेल, सुरगाणा असेल, त्र्यंबकेश्वर असेल, इगतपुरी असेल, या ठिकाणी सुद्धा आजही ग्रामीण भागामध्ये इंधन ही गरज पूर्ण करण्यासाठी लाकडं तोडले जातात, झाडं तोडले जातात. आणि हे सुद्धा कारण एक आहे, इंधन ही गरज पूर्ण करण्यासाठी प्रचंड प्रमाणे दरवर्षी झाडं तोडले जातात आणि याप्रमाणे अरण्याखालचं क्षेत्र कमी होतं. काही नैसर्गिक कारण आहेत, कीटक असेल, बुरशी असेल, यांची उपद्रवी वनस्पती जंगलामध्ये पसरते आणि हे जे कीटक आहे, बुरशी आहे, याच्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये झाडांची हानी होते. झाडं वाळले जातात आणि वाळल्यानंतर खाली पडले जातात. या माध्यमातून सुद्धा अनेक प्रकारचं अरण्य क्षेत्र कमी होतं. शासकीय धोरण सुद्धा महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कधी कधी शासन आपल्या एक योजनेचा भाग म्हणून काही निर्णय घेतात. याचे मी उदाहरण आपल्याला देऊ शकतो की 1950-51 मध्ये नेपाळमध्ये ज्या वेळेला जंगलांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, त्यावेळेला प्रचंड प्रमाणामध्ये रात्रीतून तिथल्या लोकांनी झाडं तोडली, जंगलं तोडली. कारण उद्या ही जंगल सरकारच्या मालकीची होणार आहे, मग लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये जंगल तोडून टाकले. मलेशियामध्ये अशा प्रकारची घटना घडली होती. त्या ठिकाणी 64,000 कुटुंबांचं पुनर्वसन करण्यासाठी तिथल्या सुद्धा त्या लोकांचं 64,000 फॅमिलीचं कुटुंबाचं पुनर्वसन करताना ते पुनर्वसन त्यांनी जंगलच्या भागात केलं, परंतु संपूर्ण जंगले त्या ठिकाणी नष्ट केली. भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारची गोष्ट झालेली आहे. ज्या वेळेला बहुउद्देशीय प्रकल्प भारतामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी झाले, त्या ठिकाणी कुटुंबाचं पुनर्वसन जर केलं असेल विद्यार्थी मित्रांनो, हे पुनर्वसन विशेषतः जंगलाच्या भागात केलं. त्याच्यामुळे म्हणजे अशा प्रकारे सरकारचं धोरण सुद्धा त्या ठिकाणी वृक्ष तोडीला कारणीभूत ठरतं. खाणकाम. ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी कोणतीही खाण असेल, कोळशाचे खाण असेल, लोहाचे असेल, बॉक्साईड असेल, मॅग्नेशियम असेल, कोणतीही खाण असेल, ते खाण ज्या वेळेला खाणकाम सुरू होतं त्यावेळेला तिथलं तो म्हणजे आपण जो गाळ काढतो किंवा खाणकाम सुरू झालं म्हणजे रेल्वे मार्ग करावा लागतो, त्या ठिकाणी स्टोअर हाऊसेस वाढतं. आणि मग आपल्याकडे झारखंड असेल किंवा छत्तीसगड असेल, बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, या ठिकाणी खाणकाम क्षेत्र बऱ्याचशा खाणी, या विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये सुद्धा बऱ्याचशा खाणी जंगलच्या भागात आहे. आणि ज्या वेळेला खाणकामाचा विस्तार होतो, क्षेत्र वाढतं, त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा तेथील जंगलावर होत असतो. हे सुद्धा महत्वाचं कारण आपल्याला सांगता येतं. इतर कारण आहे, मी आत्ताच उल्लेख केला, शहरीकरण असेल, उपनगरांची वाढ असेल त्या ठिकाणी, किंवा मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांचा विस्तार असेल, या सर्वांचा परिणाम इनडायरेक्टली विद्यार्थी मित्रांनो निर्वनीकरणावर होत असतो. ज्यावेळेला निर्वनीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात घडते त्यावेळेला त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसतात. आपण दररोज या दुष्परिणामांचा आपण सामना करत असतो, याचा आपल्याला त्रास होतो. आपल्यालाच नाही तर जगातील इतर जे सजीव आहेत त्यांना सुद्धा परिणाम त्या ठिकाणी त्रास होतो. पर्यावरणाचा समतोल ठेवायचा. विद्यार्थी मित्रांनो, जागतिक स्तरावर हवामानामध्ये प्रचंड बदल झालाय आणि या बदलामागे एक कारण आहे, ते म्हणजे पर्यावरणाचं संतुलन घडण्यामागे वृक्षांचं प्रमाण कमी झालंय. आणि ते परिणाम का झालंय, ते म्हणजे निर्वनीकरणामुळे, वृक्षतोडीमुळे. आणि म्हणून पर्यावरणामध्ये जो समतोल आहे, नैसर्गिक चक्र आहे, परिसंस्थेचं चक्र असेल, हे संपूर्णपणे ढासळण्यामागं वृक्षांचं, अरण्यामधल्या वृक्षांचं क्षेत्र जे कमी होते हे प्रमुख कारण आहे. म्हणून या ठिकाणी काळाच्या ओघामध्ये वृक्ष जसे जसे कमी होतील तस तसं आपण जो कार्बन डायऑक्साईड तयार करतो तो शोषून घ्यायला वृक्ष कमी पडतील, त्याची पातळी वाढेल, त्याचं प्रमाण वाढेल. आणि जे आपण आज बघतोय की मग सागराची पातळी उंचवते, त्याचं कारण कार्बन डायऑक्साईड वाढला, जागतिक तापमान वाढलं, बर्फ विरघळताय त्या ठिकाणी,
मग ते उत्तर ध्रुवातला असो दक्षिण ध्रुव असेल अशा ठिकाणी म्हणजे पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचं कार्य या प्रक्रियेमध्ये. नद्यांना पूर येतोय. मी मागच्या तासाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला झाडं नसतील त्यावेळेला काय होतं, मृदेची धूप होते, जमिनीची धूप होते आणि ती धूप जी आहे वाहत्या पाण्याबरोबर वाहून नदीच्या पात्रामध्ये जाते. नदीच्या पात्रामध्ये हा गाळ साचतो, नदीचं पात्र उथळ बनते, मग पूर वाढतो, पुराची तीव्रता वाढते. म्हणजे हे कारण आहे त्या ठिकाणी. भूजल पातळीमध्ये जी घट आहे ती होते, कारण ज्या वेळेला एखाद्या प्रदेशामध्ये झाडं असतात त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणचं वाहत्या पाण्याला अडथळा येतो, ते पाणी मुरतं, जिरवतं, खाली जातं तळात, परिणामी भूजल पातळी वाढते त्या ठिकाणी. पण जर झाडच नसतील, संपूर्ण पाणी नॉनस्टॉप त्या ठिकाणी एक 15 ते 20 वर्षांमध्ये नदीच्या माध्यमातून सागराला जाऊन मिळतं, की जे पाणी जमिनीत मुरत नाही. म्हणून हे आहे त्या ठिकाणी आर्द्रता असेल आणि पर्जन्याच्या प्रमाणात घट झाले. ज्या ठिकाणी म्हणजे अरण्यकालचं क्षेत्र कमी आहे या ठिकाणी दोन्ही परिणाम आपल्याला जाणवतात. त्या ठिकाणी पृथ्वीच्या सरासरी तापमानामध्ये विद्यार्थी मित्रांनो वाढ झाली आहे. हे जे पहिलं कारण सांगितलं त्याचा संदर्भ या ठिकाणी आहे की मागील काही म्हणजे मागच्या 100 वर्षामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन झालं त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की 100 वर्षापूर्वी साधारण पृथ्वीच्या 100 वर्षामध्ये जे वेगवेगळ्या मानवाच्या क्रिया असेल, उद्योग असेल किंवा कारण असेल, वृक्षतोड असेल विशेषतः, याच्यामुळं पृथ्वीचं सरासरी तापमान जे आहे ते 0.8 पासून 1.5% अंश सेल्सिअसने वाढलेलं आहे. हे जागतिक स्तरावर झाले आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचा परिणाम आज आपण भोगत आहोत. म्हणून या मागे जागतिक तापमान वाढण्यामागे निर्वनीकरण एक महत्वाचं आहे. त्याच्या वाळवंटीकरणाचे प्रकार वाढले. मी मागील तासाला एक गोष्ट सांगितली, एक स्पष्ट केला मुद्दा, की ज्या वेळेला झाडं असेल त्यावेळेला किंवा वाळवंटाकडून जर वाळू वाहत आली तर झाडांमुळे ती आडली जाते, ती इतर प्रदेशामध्ये पसरत नाही. जे मी तुम्हाला उदाहरण दिले की आजही म्हणजे वायव्य भारतामध्ये की वाळवंटी प्रदेशाकडून जी वाळू वाऱ्यावर वाहत येते त्यामुळं मग पंजाब असेल हरियाणाच्या काही भागामध्ये वाळवंटीकरण वाढलेलं आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी झाडं असेल त्या ठिकाणी नक्कीच हे कमी होतं, पण झाडं तोडल्यामुळं हे प्रमाण वाढत जात आहे. वन्य पशु पक्ष्यांचा ह्रास होतो. विद्यार्थी मित्रांनो, अलीकडच्या काळात तुम्ही एक गोष्टीची नोंद केली असेल, त्या ठिकाणी बघितलं असेल की आज मानवी वस्तीमध्ये प्रचंड प्रमाणात बिबट्या असेल, माकड असेल किंवा इतर हिंस्र प्राण्यांचं अतिक्रमण होत आहे. याचं एकमेव कारण की त्या शहराच्या आजूबाजूला जी झाडं होती, अरण्य होती, ती मानवानं तोडलेली आहे. पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल किंवा इतर कोणती शहरं असेल, या संपूर्ण शहरामध्ये याच्या आजूबाजूला वनक्षेत्र कमी झाल्यामुळं वन्य पशु पक्षी जे आहे त्यांचा ह्रास झाला आहे, जैवविविधता कमी झाली आहे. हे सर्वात म्हणजे आपण म्हणूया गंभीर प्रकारचं कारण, गंभीर प्रकारचा परिणाम हा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. धरणाच्या साठवण क्षमतेमध्ये घट झाली की मी काल आत्ताच सांगितलं की ज्या वेळेला वेगवेगळ्या माध्यमातून हा जमिनीची धूप होऊन हे पाणी नदी पात्रातून धरणामध्ये जातं त्यावेळेला धरणाचं धरण हे गाळाने संचित होतं. आपल्याकडे नाशिकचं नांदूर मधमेश्वर धरण असेल, हे जर विद्यार्थी मित्र तुम्ही उन्हाळ्यामध्ये पाहिलं, तुम्ही त्या धरण क्षेत्रामध्ये चालत गेला तरी कळणार नाही तुम्हाला धरण आहे म्हणून, कारण इतकं प्रचंड गाळ तिथं साचलाय. गंगापूर धरणामध्ये हीच गोष्ट आहे, जायकवाडी आहे, कोयना, ही अनेक धरणं मोठ्या प्रमाणामध्ये 10 ते 27% ही गाळाने भरलेली आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये तिची साठवण क्षमता कमी आहे. इंधन तुटवडा होत आहे त्या ठिकाणी की मोठ्या प्रमाणामध्ये, कारण आजही ग्रामीण भागामध्ये मी परत उल्लेख करतो की इंधनाचं एक प्रमुख पर्याय म्हणून लाकडाचा वापर केला जातो. पण आता वृक्ष तोडच मोठ्या प्रमाणात झाली असेल तर त्या ठिकाणी त्या लोकांना इंधनच मिळणार नाही आणि हा तुटवडा आता जाणवत आहे. सरकारने याचा उपाय म्हणून त्या लोकांना मोफत गॅस देण्याची योजना काही ठिकाणी राबवली आहे, पण याची तीव्रता जर वाढली तरच त्या ठिकाणी, अन्यथा हे एक आहे कारण. मुर्देची धूप वाढते, कारण झाडं हे निसर्ग आता मुर्देची धूप ही प्रक्रिया कमी करतात, पण झाडच नसेल तर तिची तीव्रता वाढते, इंटेन्सिटी वाढते, ती समस्या अधिक वाढते. हे त्याचं कारण आहे. त्याला मेन कारण म्हणजे वृक्षांची संख्या कमी होणं किंवा निर्वनीकरण होणं. वन आधारित उद्योगांना अलीकडच्या काळामध्ये कच्चा माल कमी पडतोय, कारण आपण झाडच तेवढे तोडलेले आहेत आणि परिणामी हा जो पुरवठा आपल्याला व्हायचा तो कमी झालेला आहे. म्हणून आणि ही काळाच्या ओघामध्ये जसजशी लोकसंख्या वाढेल तसतसे उद्योगधंदे, वन आधारित उद्योगधंदे वाढेल. पण भविष्यात विद्यार्थी मित्र मी तुम्हाला सांगतो की या सर्व उद्योगांना आपण कच्चा माल पुरवू शकणार नाही जर ही निर्वनीकरणाची प्रक्रिया अशीच वाढली तर. त्या ठिकाणी चारा असेल, वैरण असेल, हेही कमी होत आहे, कारण आपण झाडच तोडलेले आहेत. आज अलीकडच्या काळामध्ये मी सांगतो तुम्हाला की म्हणजे
प्राण्यांसाठी किंवा आपण जे पाळीव प्राणी आहे, जनावर आहे, त्यासाठी सुद्धा वैरण कमी पडते. म्हणजे निसर्गात का कमी पडते? कारण जो ओक जो आहे, झाडांपासून जे आपल्याला वैरण मिळते, चारा मिळतो, तोच झाडच नाही तर ही वैरण कशी मिळणार? म्हणून हे एक म्हणून आहे. आणि सर्वात महत्वाचा वाईट परिणाम विद्यार्थी मित्रांनो, की जे आदिवासी भाग आहे, या आदिवासी भागामध्ये मानवाचं म्हणजे आधुनिकीकरणामुळे म्हणा, शहराचा विकास म्हणा, उद्योगांचा विकास म्हणा, याच्यामुळं प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. आणि त्या भागामध्ये आजही असेल, त्या ठिकाणी मध्य प्रदेश असेल, बिहार असेल, आपल्या महाराष्ट्रातील धुळ्यासारखा जिल्हा असेल, किंवा ज्या ज्या ठिकाणी किंवा पेठ सुरगाण या भागामध्ये ही जी लोक राहतात, या लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अरण्य खूप महत्वाचे आहेत. पण हीच अरण्य कमी झाल्यामुळं या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये व्यत्यय येत आहे. आणि म्हणून या ठिकाणी वन संवर्धन महत्वाचं आहे. आता वन संवर्धन म्हणजे काय? एक सोपी व्याख्या आहे विद्यार्थी मित्र. वन संवर्धन म्हणजे वनांचं संरक्षण करणं, रक्षण करणं. दुसरी एक व्याख्या आहे वन क्षेत्राचा विस्तार वाढवणं, त्यांचं संरक्षण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व उपाययोजनांना वन संवर्धन असं म्हणतात. की ज्या अशा उपाययोजना की ज्या उपाययोजना आपण वनाचा विस्तार वाढवण्यासाठी व त्यांचं संरक्षण करण्यासाठी करतो, या सर्व उपाययोजना म्हणायचं वन संवर्धन होय. अजून एक व्याख्या आहे विद्यार्थी मित्र, एक सविस्तर व्याख्या मुद्दाम सांगतो. वृक्षतोडीपासून वनांचं संरक्षण करणं व असलेल्या वनांचं चांगल्या प्रकारे जतन करून अधिक वनक्षेत्र वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व योजनांना, उपाययोजनांना वन संवर्धन संबंध. ही सर्वात महत्वाची व्याख्या. या व्याख्येमध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. नंबर 1 वनांचं संरक्षण करणं, नंबर 2 असलेल्या वनांचं जतन करणं, आणि नंबर 3 वनक्षेत्र वाढवणं. आणि यासाठी जी उपाययोजना करतो त्याला आपण वन संवर्धन असं म्हणतात. मग याच्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे? नंबर 1 सामाजिक वनीकरण. भारत सरकारने 1976 मध्ये ही योजना सुरू केली. महाराष्ट्र सरकारने सुद्धा 1985च्या काळापासून जवळपास अलीकडच्या 2016 पर्यंत ही योजना वापरली. ही योजना एकदम सोपी आहे की जर सरकारी जमीन असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं लावायची, आपण ती वाढवायची, त्याचं उत्पादन आपण घ्यायचं. पण विद्यार्थी मित्रांनो, ह्याची जर व्याप्ती वाढली पाहिजे, परत ही योजना रिकन्स्ट्रक्ट केली पाहिजे, तिचं पुनर्जतन केलं पाहिजे आणि ही अधिक चांगल्या प्रकारे परिणामकारक जर राबवली तर मला खात्री आहे हे क्षेत्र आपण वाढवू शकतो. वनशेती, वनशेती ही सुद्धा एक महत्वाची उपाययोजना यासाठी आहे. वनशेती म्हणजे काय? जी गायरान जमीन आहे किंवा मोकळी जमीन आहे, या मुरमाड जमीन आहेत, अशा ठिकाणी की ज्या शेतीतून जसं आपलं उत्पादन मिळेल अशा ठिकाणी पिकं घेण्याऐवजी झाडं लावणं. मग फळपिके असेल किंवा साग असेल, साल असेल, आंबा असेल, चिंच असेल, यासारखी सीताफळ असेल, बोर असेल, ही झाडं लावायची आणि ती वाढवायची आणि त्याचं उत्पादन आपण घ्यायचं, शेती सारखं उत्पादन घ्यायचं. याला वन शेती असं म्हणतात. याचा आर्थिक फायदा मिळेलच, पण वनाखालचं क्षेत्र वाढेल विद्यार्थी मित्र. म्हणून ही सुद्धा एक महत्वाची उपाययोजना आहे. इंधनाला पर्याय. आजही आपण मी सांगितलं की ग्रामीण भागाचा विशेषतः उल्लेख करतोय की प्रचंड प्रमाणामध्ये वृक्षतोड केली जाते फक्त जाळण्यासाठी, लाकूड घेण्यासाठी. जर विद्यार्थी मित्र आपण या लोकांना दुसरा पर्याय सौर ऊर्जा असेल किंवा मग गॅस असेल, स्वयंपाकासाठी गॅस पुरवणे, ही जर आपण भारत सरकारने काही ठिकाणी योजना सुरू केली आहे, पण हिची जर व्याप्ती वाढली, इंधनाला पर्याय मिळाला, तर नक्कीच आपण ह्या ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये आपण वृक्षतोडीचं प्रमाण कमी करू शकतो. आते गुरी चरायची आहे, जनावरं चारणं, हे आपण क्षेत्र त्यांना वाटून दिलं पाहिजे. आपण चारणे ही प्रक्रिया बंद करू शकत नाही, पण ठराविक ठिकाणी त्यांना क्षेत्र दिलं पाहिजे की ज्यामुळे मोकळ्या अरण्याची त्या ठिकाणी हानी होणार नाही. म्हणून हा एक उपाययोजना आहे. वस्तू निर्मितीसाठी आज आपण फर्निचर करतोय किंवा वेगळ्या प्रकारचा लाकडाचा वापर करतोय. मग कागद तयार करणं असेल, त्या ठिकाणी न्यूजपेपर तयार करणं असेल, फर्निचर असेल, जहाज बांधणी असेल, रेल्वे स्लीपर असेल, या सर्व ठिकाणी आपण लाकडाला पर्याय शोधला पाहिजे. आणि शक्य आहे. आज आपण PDF पुस्तकं वाचतोय, आपण ऑनलाईन पुस्तक वाचतोय, पेपर सुरू केलाय आपण. याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये जी होणारी हानी आहे लाकडाची, झाडांची, ती कमी होते. आणि मला खात्री आहे की जर या मानव जो संशोधन करतोय, तंत्रज्ञान वापरतोय, अलीकडच्या काळामध्ये याच्यात नक्कीच यश येईल. त्या ठिकाणी फर्निचरला आपण साधारण पर्याय शोधला पाहिजे. फायबर असेल किंवा इतर जे आहे, इतर फर्निचरला आपण त्या ठिकाणी पर्यायी शोधलं पाहिजे. नक्कीच आपण या ठिकाणी सुद्धा वृक्षतोडीचं प्रमाण कमी शकू, कारण फर्निचर हा व्यवसाय आहे आणि यामुळे या फर्निचरची निर्मिती करण्यासाठी झाडंही तोडली जातात. विद्यार्थी मित्रांनो, वृक्ष लागवड करणं, वन संरक्षण हे खूप महत्वाचं आहे.
वृक्ष लागवड करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती तयार करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लोकांमध्ये वन साक्षरता तयार केली पाहिजे की वनांबद्दल प्रेम, आपुलकी, त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपली मानसिकता बदलत नाही तोपर्यंत वनांचं संवर्धन होणार नाही, संरक्षण होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याकडे सण उत्सव असेल, दसऱ्याला आपण प्रचंड प्रमाणात आपट्या या वृक्षाची पानं तोडतो. त्या ठिकाणी आंब्याची पानं बऱ्याच वेळेला वापरली जातात. त्या ठिकाणी म्हणजे याच्यासाठी म्हणजे धार्मिक महत्व आहे, ठीक आहे, परंतु आपण लोकांना या ठिकाणी काही पर्याय निवडले, जनजागृती केली पाहिजे. त्या ठिकाणी की तुम्ही दसरा आपट्याच्या पानाऐवजी तुम्ही साखर वाटली तरी चालेल, नाहीतरी आपण संक्रांतीला तिळगुळ देतो, तशा प्रकारे आपण तिळगुळ किंवा साखर देऊ शकतो. या आपट्या या वृक्षाची हानी कमी करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आपण दत्तक घेऊ शकतो. त्या ठिकाणी विदर्भामध्ये किंवा काही मराठवाड्यामध्ये अशा प्रकारची गावं आहेत की त्या ठिकाणी मुलगी लग्नानंतर ज्या वेळेला सासरी जाते त्यावेळेला तिच्या आठवणीनं आपण काही झाडं लावतो त्या ठिकाणी. म्हणून पुणे किंवा अनेक ठिकाणी महिला मंडळ आहे. ही महिला मंडळ सुद्धा अनेक महत्वाचं कार्य करतात. हळदी कुंकाला वृक्षाची रोप भेट देतात. त्या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये वाढदिवस असेल, लग्न समारंभ असेल किंवा सार्वजनिक कार्यक्रम असेल, या ठिकाणी लोकांना वृक्ष भेट दिली जाते. पण ही वृक्ष भेट फक्त फोटोपुरती मर्यादित नको, हे वृक्ष लावलं पाहिजे, हे वाढवलं पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला जो आपण सुद्धा आपल्या महाविद्यालयातर्फे एक विद्यार्थी एक झाड हे जे प्रकल्प घेतलाय, हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो हे वन संवर्धनचं कार्य आहे. म्हणून तुम्ही सुद्धा हा प्रकल्प अत्यंत काळजीपूर्वक करा. ते वृक्ष लावा, त्याचं संवर्धन करा, वाढवा. कदाचित तुम्हाला नंतरच्या काळामध्ये त्या वृक्षाचं महत्व कळेल. पण लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही संपूर्ण उपाययोजना महत्वाची आहे. वन संवर्धन पूरक कार्यक्रम राबवणे. मी अलीकडच्या काळात आत्ताच सांगितलं तुम्हाला की जेव्हा तुम्ही लोकांमध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल अशा ठिकाणी वन संवर्धन पूरक कार्यक्रम राबवले पाहिजे. त्या ठिकाणी म्हणजे बऱ्याच आपण जयंती असेल, पुण्यतिथी असेल किंवा पर्यावरण दिन असेल, 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, NSSचे कॅम्प असेल, याच्या माध्यमातून आपण झाडं लावतो. पण ती झाडं या वन संवर्धन पूरक कार्यक्रमाद्वारे जगवली पाहिजे. ती आपण लावून उपयोग नाही, ती वाढवली पाहिजे, तिचं वृक्षामध्ये रूपांतर केलं पाहिजे. त्या ठिकाणी शासकीय कायद्याची अंमलबजावणी. भारत सरकारने सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 1980 मध्ये वन संवर्धन कायदा केला आहे. आणि या कायद्यामध्ये जर झाड तोडलं, वृक्ष तोडलं तर त्याला दंड आणि शिक्षा आहे. पण दुर्दैवानं आपल्याकडे काटेकोरपणे पाळण्याची झाली पाहिजे ती होत नाही. किंबहुदा भारतीय लोकांना त्यांना माहिती आहे, परंतु त्याबद्दल अजूनही ते जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाही. हे करणं गरजेचं आहे. मला खात्री आहे कायद्यामुळं हे शक्य आहे. त्यासाठी लोकांना हे कळायला पाहिजे की वृक्ष तोडलं तर त्याची शिक्षा होते, दंड होतो. हे जर लोकांना कळालं तर वृक्ष तोडणार नाही. म्हणून याची कडक अंमलबजावणी. ज्याप्रमाणे आपण विशेषतः निवडणुकी संदर्भामध्ये जी आचारसंहिता आहे ती आपण काटेकोर पाळतो, तशा प्रकारची अंमलबजावणी या कायद्याची झाली पाहिजे. वन संवर्धन किंवा वन संरक्षण कायद्याची झाली पाहिजे. भारतामध्ये किंवा जगामध्ये अनेक देशामध्ये रस्ते आहे, रेल्वे आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे. दोन्ही बाजूनी जर झाडं लावले तर प्रचंड प्रमाणात वृक्षांची संख्या वाढेल. भारतामध्ये हे प्रमाण विद्यार्थी मित्रांनो, हे जे रस्ते आहेत याचं भारतामध्ये एक आकडेवारीनुसार की साधारणपणे की दोन्ही जर म्हणजे रस्ते घेतले, रेल्वे घेतले, दोन्ही बाजूला जर आपण बघितलं तर प्रचंड वृक्षांची संख्या या ठिकाणी वाढली जाऊ शकते. एका याच्यामध्ये भारतामध्ये जवळपास 142,000 आणि 126 किलोमीटर इतके त्या ठिकाणी 1,42,126 किलोमीटर इतकं नॅशनल हायवे आहे. त्याचप्रमाणे रेल्वेचा विचार केला तर 65,000 किलोमीटर रेल्वे मार्ग आहे. आणि जर या दोन्ही बाजूला कालवे असेल, या दोन्ही बाजूला जर आपण झाडं लावले तर विद्यार्थी मित्रांनो हे वृक्ष संख्या आपण वाढवू शकतो. आणि म्हणून हे एक महत्वाचं आहे. त्यानंतर हरित पट्ट्याची निर्मिती करणं. प्रत्येक शहराच्या भोवती हरित पट्टा असणं गरजेचं आहे आणि ते ठेवला पाहिजे त्या ठिकाणी, तरच हे वाटेल. इतर उपाय तुम्ही वैयक्तिक लेवलला करू शकतात. याच्यामध्ये तुम्ही स्वतः विचार केला तर आपण कशा पद्धतीने वन संवर्धन करू शकतो हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाढवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी की वन संवर्धन साधारणपणे वन संपदा जी आहे, जंगल संपदा आहे, या संदर्भामध्ये आजच्या तासाला याचा निर्वनीकरणाची कारण, त्याचे परिणाम काय आहेत आणि जर निर्वनीकरण समस्या कमी करायची असेल तर आपण काय ठिकाणी तुम्ही वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करा, शासकीय पातळीवर ज्या योजना चालू त्याला सहकार्य करा. त्या ठिकाणी तुम्ही एकत्र येऊन सण असेल, उत्सव असेल, यावेळी वृक्ष लागवड करा
किंवा जागतिक स्तरावर जे वेगळे प्रकारचे दिन, पर्यावरण दिन असेल, वन दिन असेल किंवा हे सण वसुंधरा दिन असेल, या दिनाला तुम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊ शकतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण या वन संवर्धनामध्ये, पर्यावरणाच्या संवर्धनामध्ये आपण ऍक्टिव्हली भाग घेऊ शकतात. मला खात्री आहे, मला अपेक्षा आहे, जर आपण सर्वांनी सामूहिकपणे प्रयत्न केले तर भारतामध्ये सुद्धा क्षेत्र लवकरच 33% वाढेल आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा पर्यावरण संतुलन साधलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत पुढच्या तासाला आपण जलसंपदा या संपदेबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत मी थांबतोय. धन्यवाद.